राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवारी झालेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाचे बदलापूर पश्चिमचे शहर अध्यक्ष किरण भोईर यांच्या वतीने आमदार कार्यालय बदलापूर पश्चिम येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये एकूण 79 रक्तदात्यांनी रक्तदान केले। राज्यात रक्ताचा तुटवडा पाहता जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आणि भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अधिकाधिक संख्येने रक्तदान करून सामाजिक भान जपण्याचे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते। मात्र त्यांच्या या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे जाणवले। त्यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन केवळ शिवसेनेनेच करावे अशी चर्चा नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस। प्रथमतः त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचा वाढदिवस साजरा करताना महाराष्ट्रात संपूर्णभर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। एक तळागाळातला कार्यकर्ता वरपर्यंत जाऊन पोहोचतो आणि जेव्हा अशा गोष्टीच्या वाढदिवसाच्या दिवशी एखादा नेता सांगतो की माझा वाढदिवस तुम्ही इतर काही न करता, तुम्ही वायफळ खर्च न करता रक्तदान देऊन साजरा करा, ही एक सामान्य जनतेची आणि एक नेत्याची आत्मीयता यातून कळून येत असते। कारण काही नेत्यांना असं वाटतं तर माझ्या वाढदिवसाची महाराष्ट्रभर बॅनर्स लागले असते किंवा आणखीन काय झालं असतं, पण जेव्हा नेत्याची मानसिकता अशी असते की माझ्या वाढदिवसा दिवशी सत्कर्माचं काम झालं पाहिजे, तेव्हा आमच्या नेत्याचा आदेश आहे की रक्तदान केलं पाहिजे। आणि आमचा सामान्य कार्यकर्ता असो किंवा कोणी असो, सर्वजण येऊन इथे कोणाला आमंत्रण दिलेलं नाही, प्रत्येकजण येऊन की माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला देवेंद्रांना द्यायचे आहेत तर मी रक्तदान करून शुभेच्छा देत आहे, ते प्रत्येकाला अभिमान आहे। आणि तुम्ही इथे पाहत असाल की प्रत्येक कार्यकर्त्यांनी, नगरसेवक असो किंवा त्यांचे कुटुंबीय असो किंवा आम्ही घरातले आमदार साहेबांच्या घरातले कुटुंबीय असो, आम्ही सर्वजण रक्तदान करून देवेंद्रजींना शुभेच्छा देतो। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे आदर्श देवाभाऊ यांचा वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्याचसोबत आमच्या मुरबाड मतदारसंघातील बदलापूर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 18 ते 60 वयोगटामधील खऱ्या अर्थाने माणूस रक्तदान करू शकतो, परंतु जर या ठिकाणी पाहिलं असेल तर तरुणाई ही प्रत्यक्ष या रक्तदान मोहिमेमध्ये सहभागी झालेली आहे। खरं तर या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस हा सेवा दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याच भूमीवर त्याच अर्थाने आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने सेवा दिन म्हणून हे रक्तदान शिबिराच्या आयोजनाच्या माध्यमातून केलं जातं। फक्त तरुणच नव्हे तर महिलांचा देखील यामध्ये सहभाग आहे। आमचे सर्वच नगरसेवक असतील, महिला पदाधिकारी असतील, यांनी स्वतःहून रक्तदान करून या मोहिमेत सहभाग घेतला होता। या महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा पडू नये, याची कमतरता भासू नये, हे खऱ्या अर्थाने ध्येय समोर ठेवून या महाराष्ट्रातील सर्वच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या रक्तदान मोहिमेमध्ये सहभाग घेतला आहे। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।